आयात कांद्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे। बीड तालुक्यातील नेकनूर येथील तरुण शेतकऱ्यानं मोठ्या आशेनं कांद्याची लागवड केली होती। मात्र हा कांदा बाजारात घेऊन गेला असता त्याच्या हाती 1 रुपया आलाय। शिवाय त्यांना जवळचे 558 रुपये आडत दुकानदाराला द्यावे लागले। वैभव शिंदे याच्याकडे 7 एकर शेती आहे। त्यापैकी 2 एकरमध्ये त्यांनी उन्हाळी कांद्याची लागवड केली। त्यासाठी 70,000 रुपयांचा खर्च देखील केला। यातून चांगला दर मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती, परंतु प्रत्यक्षात हा कांदा सोलापूरच्या मार्केटमध्ये विक्रीसाठी नेला असता त्यांना कवडी मोल दर मिळाला। 1 आणि 2 रुपये प्रति किलो प्रमाणे कांदा विकावा लागला। दरम्यान हा कांदा बाजारात घेऊन जाण्यासाठी परवडत नसल्याने शेतातच हा कांदा फेकून दिलाय। त्यामुळे शेतात कांद्याचा सडा पडलाय। सरकारनं शेतीमालाला हमी भाव देऊन कांद्यावरील निर्यात बंदी उठवून आधार द्यावा अशी मागणी वैभव शिंदे यांनी केली आहे। तेज वार्ता न्यूज नेटवर्क बीड। काय सांगशील, शेतामध्ये कांद्याचा सडा टाकलेला आहे, ज्या पिकाला तळहाताच्या फोडासारखं जपून मोठं केलं आणि तेच पीक आता या ठिकाणी फेकून दिले, काय कशामुळे ही वेळ आली, काय सांगशील? कांदा फेकून देण्यामागचं कारण म्हटलं तर गेल्या 2 दिवसापूर्वी सोलापूर मार्केट यार्डात कांदा विक्रीसाठी घेऊन गेलो होतो। विक्रीसाठी घेऊन गेलेल्या कांद्याला प्रति किलो 1 रुपये 2 रुपये असा भाव लागला। त्यातील काही कांदा विकलाही गेला नाही। त्याच्यामुळे पदर भाडा असेल, आडत असेल, हमाली असेल, हे पदर खिशातून देण्याची वेळ आली। त्याच्यामुळं हा कांदा तिथं नेऊन जर खिशातून पदरमोड द्यायची वेळ येत असेल तर हा कांदा न्यायचाच कशाला। त्यामुळे हा कांदा इथंच असा रानात फेकून दिलेला आहे आणि तिथं नेऊन डबल पैसे आपल्या खिशातून भरण्यापेक्षा हा कांदा असा तिथं फेकून दिलेला आहे। काय सांगाल? ह्या कांद्याला खर्च म्हणजे मी माझ्या शेतामध्ये 1 एकर कांदा लागवड केली होती। खत असेल, बी असेल, कीटकनाशक असेल, फवारणी असेल, यासाठी मला एकरी 70,000 रुपये खर्च आलेला आहे आणि हा खर्च सकट निघत नाही। त्याच्या म्हणजे खिशातून आता कर्ज काढून एकतर हे शेती केली, त्याच्यात दुष्काळी परिस्थिती, सोयाबीनला भाव नाही, इतर कापसाला भाव नाही, त्याच्यामुळं हा कांद्याला भाव न मिळाल्यामुळं हा असाच फेकून देण्यात आलेला आहे। आणि एक एकर कांद्याला खत असेल, बी असेल, कीटकनाशक असतील, रोजमजुराचे पैसे असतील, ही खिशातून देण्याची वेळ आली। त्याच्यामुळं माझी सरकारला एवढीच विनंती आहे की ज्या समजा एक तर शेतकऱ्याला हमी भाव द्या आणि जी आत्ता तुम्ही लागू केलेली निर्यात बंदी आहे ती तात्काळ उठवा, म्हणजे शेतकऱ्याला जगण्यासाठी काहीतरी एक आशा पल्लवित होतील आणि 2-4 पैसे मिळतील। त्यामुळे शेतकरी थोडा का होईना म्हणजे असं शेतकऱ्याच्या अडचणी कमी होतील, एवढीच विनंती माझी शासनाला आहे। नाव? मी वैभव शिंदे, राहणार नेकनूर, तालुका जिल्हा बीड।